कर्जत येथे वास्तव्याला असलेले अतिशय हसरा चेहरा, अनेक विषयांचं प्रगाढ ज्ञान असून सुद्धा त्याच्याबद्दल कोणताही अहंकार कधीही नाही. सांप्रदायिक मध्ये वारकरी कीर्तन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा अतिशय उत्तम रीतीनं 5-5 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये सहज माझा पौरोहित्याचा व्यवसाय असं म्हणू आपण आता, कारण मध्ये कुठेतरी तारे तोडलेली की हा व्यवसाय आहे म्हणून मी मला ते म्हणायला काही हरकत वाटत नाही. तर या पौरोहित्या करता काही जण माझ्याकडे आलेले होते आणि कर्जतचं नाव निघाल्यानंतर त्यांनी असे सांगितलं की श्रीराम पुरोहित महाराज आमच्या कर्जतचं वैभव आहे. हे ऐकून मला फार बरं वाटलं की अशा लोकांच्या संपर्कामध्ये आम्ही आहोत. त्यामुळे जास्त ओळख करून देत नाही, एवढीच ओळख त्यांची पुढे आहे. त्यांची ओळख त्यांच्या प्रवचनातून आपल्याला होणारच आहे. तत्पूर्वी एक छोटासा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. आज आपण ज्या सभागृहात बसलेले आहोत हे सभागृह भक्तनिवास क्रमांक 1 मूर्ती श्री बल्लाळेश्वर महाराज की हार्दिक शुभेच्छा. यदा लम्पोरलोहन्ति सतां प्रत्यूह सम्भवम् तदा लम्बेदयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. जयाचा जरी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. देवर्षि नारद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. वेळेची मर्यादा लक्षात घेऊनच सद्गुरु कृपेने बोलण्याचा प्रयत्न करतोय. काळजी करू नका, घड्याळ समोर ठेवतोय. विजय प्रतिपदाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक मुद्द्याचा उल्लेख करायचा आहे. मला एका प्राध्यापक मित्राने विचारलं होतं की नारदांच्या गादीवर गेल्याचा फायदा काय होतो. हे त्याला सर्वप्रथम सांगून कळलं की या गोष्टी फायदा तोट्याच्या तराजूत बोलण्याच्या नाहीये. पण समोरची व्यक्ती ऐकण्याच्या स्थितीत नसते, हट्ट धरून बसते. मला वाटतं त्यांना मी आता सभागृहात बोलवायला पाहिजे होतं. नारदाच्या गादीवर नारदांना नमस्कार केल्यानंतर उभं राहण्याचा एकच फायदा महत्वाचा आज त्यांना पाहायला मिळाला असता की माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, अधिकाराने, अभ्यासाने सर्वच बाबतीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेली मंडळी समोर आशीर्वाद द्यायला बसलेली आहे. आणि त्यांच्या समोर सद्गुरु कृपेने जे काही सुचेल ते चिंतन मांडण्यासाठी मी समोर आहे. फक्त आणि फक्त देवर्षी नारद महाराजांच्या कृपेने करू शकतो. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन विषय मांडायचा मला नारद भक्ती सुरू.
मला एका माझ्या मित्राने येताना प्रश्न विचारला होता की 1 तासाच्या सेवेत 84 भक्ती सूत्रांवर कसं काय बोलणार. त्याला मी उत्तर एकच दिलं होतं, गंगेमध्ये स्नान करायचं असेल तर गंगोत्रीपासून की महासागराला नदी वेळेपर्यंत कुठेही स्नान करा, गंगा स्नानाचंच पुण्य मिळतं. तसं देवर्षी नारद मुनींची जी भक्ती सूत्र आहे ती 84 भक्ती सूत्र, प्रत्येक सूत्र एवढं स्वयंसिद्ध आहे. एका सूत्राचं नुसतं चिंतन जरी केलं किंवा नुसता उच्चार जरी केला तरी 84 भक्ती सूत्रामध्ये स्नान केल्याचं महापुण्य आपल्या पदरी नक्की पडू शकतं. मुळामध्ये मला सुरुवात करायची की एवढ्यासाठी मी फार धन्यवाद देईन खरं तर कीर्तनाच्या माध्यमातून माझं काम सोपं करून दिलं. पार्श्वभूमी तयार झाली आणि आता मला तुमचा विषय प्रतिपादन करायचा आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय की देवर्षी नारद मुनींचं चरित्र तर आपण सगळ्यांनी श्रवण केलंय. त्यांनी भक्ती मार्गाचा नाममार्गाचा उल्लेखही केला. चारही मार्ग सर्वश्रेष्ठ आहेत, कुठलाच मार्ग कनिष्ठ नाही आहे. ज्ञान मार्ग असो, योग मार्ग असो, कर्म मार्ग असो तर भक्ती मार्ग असो. पण तरीही देवर्षी नारद मुनींनी आम्हाला सर्वांना भक्ती मार्गाने येण्याचा आग्रह नेमका का केला याचं चिंतन करताना एक मुळात लक्षात येतं की जर भक्तीचा ओलावा प्राप्त झाला नाही तर ज्ञानामधून अहंकाराची निर्मिती जवळजवळ ठरलेली आहे. मी त्या नेहमी गमतीमध्ये उदाहरण सांगतो की ग्रामीण भागातल्या एखाद्या लहान मुलीला किंवा मुलाला जरी सांगितलं की सुईच्या मेल्यातला धागा ओढून देतोस का, तो सहज ओढून देतो, कारण त्याला माहिती आहे की त्या धाग्याला असा ओला हात लावला थोडासा की तो देण्याबद्दल पटकन जाऊ शकतो. नेमका भक्तीचा प्रेमाचा ओलावा ज्यावेळी आम्हाला आमच्या मार्गक्रमणाला लागतो त्यावेळी भवसागरातनं आमची नौका ही आरपार सहज पलीकडच्या तीरावर जाऊ शकते. पण जर भक्ती आणि प्रेमाचा ओलावा नसेल तर त्या ज्ञानातून अहंकार ठरलेला आहे. म्हणून तर भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, कारण अभिमान नित्य नवा तया माझी, याचं रहस्य आम्हाला लक्षात येऊ शकते. पण हे ज्ञान नेमकं प्राप्त नाही करायचं, त्या ज्ञानाला देखील ओलावा कसा मिळाला पाहिजे, भक्तीतूनच ते ज्ञान जन्माला आलं पाहिजे. आनंदवाद ऋषी फार छान वाक्य सांगतात की भक्तीला जेव्हा आपत्ती होतं ज्ञानरूपी त्यावेळी ते जास्त गोंडस असतं. अनवरस ज्ञानरूपी आवरत जर बाळ ते घेतलं तर ते सांभाळायला जरा कठीणच पडतं. म्हणून तर ज्यावेळी तुकोबांना आमच्या जिजाऊने ऐकवलं, बाप जन्मात कधी साधू खूप पाहिलं होतं का काकडा मागताय, त्या दिवशी तुकोबांनी जो काकडा केला, भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती. आता लक्षात येते की याच भक्तीला महत्व देऊन देवर्षी नारद मुनी आमच्या समोर येत आहेत की वेळेचं भान ठेवून बोलायचं, त्यामुळे अनेक मुद्दे बाजूला ठेवून थेट विषय प्रवेशच करायला सुरुवात करतो. मुळामध्ये अनेकांनी आजपर्यंत भक्तीवर भाष्य केले. भक्तीवर भाष्य हे एकट्या देवर्षी नारद मुनींनी केल्याचं समजायचं कारण नाही. अगदी सूत्ररूपाने जर विचार केला तर गर्गमुनींनीही केलंय, शांडिल्य ऋषींनीही केलंय. दुर्दैवाने गर्गमुनींची सूत्र कालोखात नष्ट झाली की नाहीशी झाली, आज नाही उपलब्ध. आणि शांडिल्य ऋषींनी जी सूत्र मांडली, भक्तीची सूत्र, त्याच्यात बुद्धीला जरा थोडंसं अधिक प्राधान्य दिलं गेलं आणि त्यामुळे अडचण अशी झाली की माझ्यासारख्या जडजीवांना ते झेपण्याच्या पलीकडचं होतं. त्यामुळे सर्वाधिक जर आमच्यापर्यंत पोहोचली असतील आणि ती चिरस्थायी झाली असतील अशी भक्तीसूत्र ही देवर्षी नारद मुनींनी केलेली भक्तीसूत्र आहेत. हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. तर देवर्षी नेमके या मार्गावर का वळले आता पण कीर्तन सगळ्यांना ऐकलेलं आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. अनेकांनी देवर्षींची प्रशंसा केली, पण मला जी जास्त भावली त्याचा उल्लेख करतो आणि मग भक्तीसूत्राकडे थेट वळतो. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतात वर्णन केलंय, धन्य धन्य तो नारदू ज्यासी सर्वत्र गोविंदू, सर्वथा हरिनामाचा छंदू तेने परमानंद सदोदी. असा ज्यांना सदोदित परमानंद मिळाला होता आणि ज्यांनी केवळ आणि केवळ नाम आणि भक्ती याची कास कधी सोडलेली नव्हती, अशा देवर्षींच्या मार्गाने आपण का जायचं त्याचंही संस्कृत सुभाषित मुद्दा मी उद्धृत करतो. अनुगंतुम सताम वर्त्म कृत्स्नम यदि शक्यते स्वल्पम अपि अनुगंतव्य मार्गस्थो नावसीदती. महान लोकांनी जो मार्ग आम्हाला दिलेला आहे त्याच्याबद्दल थोडं जरी जाण्याचा प्रयत्न केला, आमचा मार्ग अजिबात चुकणार नाही. मार्गस्थो नावसीदती. त्यामुळे भगवत भक्ती नेमकी काय आहे, त्याचं रहस्य काय, ती करत असताना नेमके अडथळे कुठले येतात, हे अडथळे पार केल्यानंतर जो सिद्धभक्त तयार होतो त्याची लक्षणं काय, त्याचं महात्म्य नेमकं कुठलं आणि एकंदरीतच भक्तीचं महात्म्य काय,
याची चर्चा सांगोपांग पद्धतीने पण तरीही सूत्ररूपाने करणारी अशी ही नारद मुनींची भक्तिसूत्र जी 84 भक्तिसूत्र आहेत त्याविषयीचं आपल्याला आख्यान या देवर्षी नारद मुनीच्या भक्तिसूत्राच्या ग्रंथात सापडतं. मुळामध्ये सूत्र म्हणजे काय याची व्याख्या मुद्दाम आपल्याला विचार करावी लागते. आणि सुदैवाने म्हणा योगायोगाने म्हणा मी विज्ञान आणि गणिताचा शिक्षक आहे. सूत्राशिवाय गणित आणि विज्ञान शक्यच नाही. म्हणजे अगदी सारी गोष्ट सांगतो, रसायनशास्त्रामध्ये रेणूसूत्र पाठ नसेल तर आम्ही मुलांना सांगतो तुला काही येणार नाही. संज्ञा आणि सूत्र ज्याला पाठ नाही त्याला समीकरण काय लिहिता येते. तसं भक्तीमध्ये देखील सूत्र आवश्यकच आहे. भूमितीमध्ये सूत्र माहीत नसतील, गणितामध्ये जर सूत्र माहीत नसतील एकही गुण मिळणं कठीण आहे. पण नेमकं सूत्र कशाला म्हणावं त्याचीही व्याख्या आम्हाला शास्त्रकारांनी केली. अल्पाक्षरम संदिग्धम सार्वत विश्वतोमुखम अस्तोभ मनोमध्यम च सूत्रम सूत्रविदो विदु. जे अत्यंत अल्पाक्षरात आहे, कमीत कमी अक्षरामध्ये आमच्या समोर ती मांडली गेलेली आहे, पण स्पष्ट आणि निसंदिग्ध स्वरूपामध्ये विचार आमच्या समोर प्रस्तुत करणारी आहे. सारवान आहेत, ज्यांचा अनेक अंगांनी सांगोपांग विचार करता येऊ शकतो असं प्रक्षेपरहित आणि दोषरहित प्रतिपादन म्हणजे सूत्र ही व्याख्या लक्षात घेतली की आता आपल्याला देवर्षी नारद मुनींच्या सूत्रांकडे वळायला हळूहळू भूमिका आपल्या मनाची तयार होत जाईल. मी एक प्रामाणिकपणे मुद्दा सांगतो की हे मुळामध्ये आपण त्याला भक्तिसूत्र म्हणत असलो तरी एक आपण देवर्षी नारद मुनींचेच पाईक लक्षात घेणं आवश्यक आहे. हे नुसतं भक्तिसूत्र ग्रंथ नाहीये. षड्दर्शन आपण जी म्हणत असतो तसंच हा एक भक्तिशास्त्रच आहे. आणि याला अनेकांनी अनेक नावं दिली आहे. खरं तर प्रेमशास्त्र असं म्हणायला हरकत नाही, आपल्याला सांगायला हरकत नाही. किंवा माझा संपर्क नेहमी तरुण मुला मुलींशी येतो, पण कॉलेजच्या मुलांना शिकवायला लागतं. मी त्यांना नेहमी सांगतो की प्रेम 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 तुमच्या डोक्यात जे बसतं आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं वगैरे आमचे मंगेश पाडगावकर काही म्हणते. त्यांना म्हटलं खरं प्रेम जर शिकायचं असेल तर देवर्षी नारद मुनींचा ग्रंथ काढा. प्रत्येक सूत्रामध्ये एक आपल्याला सार सापडतं. मला 84 सूत्र मांडायचीच नाही, ती मांडणं शक्यही नाही. पण जर देवर्षी नारद मुनीच्या भक्तिसूत्राचं सार काय असं मला एका वाक्यात जर कोणी विचारलं, भगवंतावर निस्सीम प्रेम करणं, निरपेक्ष प्रेम करणं, मर्यादेच्या पलीकडे जाऊन प्रेम करणं, याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. हा विचार आमच्या समोर देवर्षी नारद मुनींनी ठासून मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे जर प्रेम कोणाला शिकायचं असेल तर मी मुलांना सांगतो नारदांच्या भक्तिसूत्रांचा अभ्यास करायला सुरुवात करा. हा एक महत्वाचा भाग आहे. अत्यंत सुटसुटीत अशी सूत्र आहे. मी आज एखादं सूत्र किंवा 2 सूत्र मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण एक महत्वाचा भाग सांगतोय की नारद मुनींनी प्रेम या भावनेला महत्व देऊन देवाशी आम्हाला जोडण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला एक सांगू, बुद्धीला देखील अनेक मर्यादा आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण मंदाताईंनी दिलेलं उदाहरण माझ्या डोक्यात इतकं बसलेले, लहान असताना त्यांच्या प्रवचन सेवेला बसलो होतो. मंदाताईंनी इतकं छान उदाहरण दिलं आणि ते मला वाटतं आपल्या कीर्तनकारांना कुठेही दृष्टांत म्हणून वापरण्यासारखं आहे. ते म्हणतात की एक तत्वच लक्षात ठेवायचं की ज्ञान बुद्धीच्या सहाय्याने होतं, बुद्धीला होत नाही. ते म्हणतात ऐकायला विचित्र वाटेल वाक्य, पण मंदाताईंचं वाक्य अक्षरशः इथे बुवा कोरलं गेलेलं आहे. ते म्हणतात ज्ञान बुद्धीच्या सहाय्यानंच मिळवायचंय, पण ज्ञान बुद्धीला होत नाही. आणि किती छान दृष्टांत मंदाताई देतात. ते म्हणे मला एक गृहिणी म्हणे, मी माझं उदाहरण देते, मला पाहुणे आले, खीर किंवा बासुंदी करायची. बाकीचं साहित्य सोडून द्या, पण मला ती खीर किंवा बासुंदी तयार करण्यासाठी एक पातेलं हवं, एक पळी हवी ढवळण्यासाठी. बाकी इंधन वगैरे सगळं तो भाग सोडून द्या, त्यातलं मटेरियल सगळं सोडून द्या. मंदाताई म्हणतात मी ढवळून ती बासुंदी घट्ट करण्याचा प्रयत्न करते, त्यात साखरही मिसळते. पण ती बासुंदी गोड झाली आहे का अगोड आहे, अधिक गोड आहे का घट्ट झाले की नाही हे पळीला नाही कळत. ते मलाच चाखून पाहावं लागतं. पण पळीशिवाय बासुंदी शक्य नाही आणि चव मात्र पळीला कळत नाही. अशी आमची नेमकी बुद्धी आहे. कारण बुद्धीशिवाय भक्ती आणि ज्ञान हे कळूच शकत नाही. पण ज्ञान बुद्धीला नाही होणार आहे. या बुद्धीचा उपयोग करायचा, त्याच्या साह्याने भगवंत आपला कसा करता येईल याचं सूत्र शोधायचं. याला खऱ्या अर्थाने नारद मुनींच्या भक्तिसूत्राचं सार असं निश्चितपणाने म्हणतात. आता एक गोष्ट मुद्दामून आपल्यासमोर ठेवतो. भौतिक शास्त्र किंवा गणित विज्ञान मी शिकवणारे असे अनेक शिक्षक खरं तर माझ्यासमोर आज आहेत.
मला मुद्दामून एक गोष्ट कर्वे व सांगायची की आमच्या भौतिक ज्ञानामध्ये, त्याला लौकिक ज्ञान भौतिक ज्ञान काही म्हणा, याच्यात सिद्धांत कोण मांडतो याला काही महत्व नाही, शून्य महत्व आहे. तो काय सांगतो याला नक्की महत्व आहे. आईन्स्टाईनला कुणी पाहिलं होतं? आईन्स्टाईन कसं जगलं आम्हाला माहीत नाही, न्यूटन कसा जगला आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी सांगितलेले सिद्धांत आम्ही तसेच्या तसे आचरणात आणतोय आणि त्याच्या आधारे पुढची रचना विज्ञानाची गणिताची करत चालू आहे. भक्तिशास्त्रात असं होत नाही. जेवढं तत्व आणि सिद्धांत महत्वाचा आहे तेवढा सांगणाराही महत्वाचा आहे. तुकोबांच्या भाषेत सांगू, अनुभवे आले अंगात ते या जगात देत असे. देवर्षी नारद मुनींनी समर्थांच्या शब्दात सांगायचं झालं तर आधी केले मग सांगितले, म्हणून त्यांची भक्तिसूत्र आमच्यापर्यंत पोहोचले आणि ते हृदयस्थ झाले. जे स्वतः मी केलेलंच नाहीये ते सांगण्याचा मला अधिकार आहे का, हा साधा भाग त्याचा महत्वाचा आहे. आणि हे वाक्य सांगत असताना आपण सगळेच जण नारद मुनींच्या गादीचे प्रतिनिधित्व म्हणून सांगतो. त्या गादीवर उभं राहताना आपल्यावर केवढी जबाबदारी देवर्षींनी आपल्या शिरावर सोपवले, त्या गादीवर उभे राहतोय. त्यामुळे अनुभवे आले अंगात ते या जगात येत असे, याचा अनुभव आम्हाला आधी घ्यायचा आहे आणि मग सगळ्यांना सांगायचं, मग ते कीर्तन इथपासून इथपर्यंत पोहोचलं. हा त्यातला एक साधा भाग आहे. त्यामुळे थोडीशी भक्तिशास्त्राकडे वळताना मी शास्त्र शुद्ध चिकित्सा करतोय. मी आपल्याला एक सांगू, हा विषय जर मला सर्वसामान्य मंदिरात वगैरे नुसता मांडायचा असता तर मी सखोल नसतो गेलो, पण आपल्यासमोर थोडं चिंतनच मला वेगळं मांडायचं, कारण आपण सगळेच फार व्यासंगी आणि अधिकारी आहात. कुठलंही शास्त्र म्हणत असताना, शिकत असताना, स्वीकारत असताना काही गृहीतकं धरावी लागतात. गृहीतकं म्हणजे ज्याला हायपोथेसिस असं आमच्या शास्त्रामध्ये म्हणतात, ती धरल्याशिवाय पुढे नाही जात आहे. अशी साधारणपणे 10 गृहीतकं जर आपण समजून घेतली तरच नारद मुनींचा भक्तिशास्त्र ग्रंथ आपल्याला कळेल. पहिलं, मी आहे. तर म्हणजे भासमान आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, पण जोपर्यंत मी आहे हे आपण सत्य स्वीकारत नाही, भले मायेच्या स्वरूपात तो आहे ना, आपण दिसतोय आणि माझा देह, आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, याला प्रमाणही देतो. मला याचं चिंतन करत असताना बुवा खूप मनासमोर प्रश्न आला की आपण हे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या आपणही सांगतो, तो मी आहे हे कसं गृहीत धरायचं. तुकोबांनी त्याचंही माझी सोडवणूक करून दिली. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देख. त्यामुळे जर मी या जन्मात नाही आलो तर मग मी विठ्ठल कसा बघेन. या जन्मात आल्याचं सार्थक केव्हा आहे, पांडुरंगाचं दर्शन घडलं की मला ते सार्थक झालं. त्यामुळे मी आहे पहिलं गृहीत धरावं लागतं. मी बराबर फक्त मुद्दे मांडतो, पण वेळेची मर्यादा आहे. दुसरं जगत आहे, जरी ते भ्रमित स्वरूपात असेल, मिथ्या असेल, तरी आत्ता मी ज्या जगात वावरतोय ते जग मला आहे हे गृहीत करून पुढची वाटचाल करायची. तिसरं महत्वाचं आणि सर्वात अडचणीचं ईश्वर आहे. मी अडचणीचा आपल्यासाठी नाही म्हणतो, आपण हरिभक्ती परायणाचा आपला उल्लेख सगळे करतात, पण आपल्या माहितीसाठी सांगतो की तिसरं तत्व मान्य करायला लावण्यासाठीच तुमचं आमचं आयुष्य आहे. स्पष्ट सांगू आपल्याला, या जगामध्ये तुमचं आमचं कार्य काय निघतं. अनेक जण सांगतात की कीर्तन करायचं. मला तर गायकवांचं वाक्य फार आवडतं. गायकवा म्हणायचे की वाडीला जेव्हा गोवांच्या पायाशी बसून गोवा मला म्हणायचे, मला एखादी गोव्यात प्रश्न विचारला, कीर्तन करून काय मिळतं. त्यावेळी मी त्याला सांगितलं की हा प्रश्न माझ्यासाठी एक संतांसाठी आहे, ते म्हणजे दोघांसाठी आहे. ते म्हणजे अडचण केली. संतांसाठी असेल तर मी एकच सांगतो, तरी कीर्तनाचे, नटनाचे, नाशिले व्यवसाय, प्रायश्चित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. पण धाकवांसाठी म्हणून जर विचारत असेल तर मी एकच सांगेन, येण्या जाण्याचा प्रवास खर्च आणि बिदारीचं पाकिट मिळतं म्हणून कीर्तन करतो. आणि मग हसायचे आणि मग माझ्या अशा टपलीत म्हणून सांगायचे, या पाकिटाकडे म्हणून कीर्तन करणार असं गादीवर सोडू नकोस. काय ठाकवांचे एक एक वाक्य असायचं. आणि मग त्यांनी सांगितलेलं वाक्य माझ्या डोक्यात येतं. मला तर आपण सगळेच कीर्तन करत म्हणून सांगायला हरकत नाही. संतांच्या आणि आपल्या कीर्तनात एक फरक एवढाच पडतो, इथे बसलेले सन्मानाने आपण सोडून देते. आत्ता इथे जरी उभे राहिले कीर्तन त्यांनी तबलापेटी शिवाय सुरू केलं, मला पूर्ण खात्री आत्ता पाली इथे होते. पण माझ्यासारख्याने लक्षात ठेवावं लागतं की जिथे गर्दी असते तिथे माझ्यासारखा कीर्तन करून राहून कीर्तन करतो, आणि जिथे नामदेव महाराज, तुकाराम महाराज कीर्तन सेवा करायचे तिथे आपोआप गर्दी एकत्र व्हायची. हा सर्वात महत्त्वाचा फरक आमच्या लक्षात आला पाहिजे. ईश्वर आहे हे मान्य करायला अनेक जण तयार होत नाहीत. देवर्षी नारद मुनींची भक्तिसूत्र ही जो ईश्वर आहे हे मानायला तयार नाही, त्यांच्यासाठी ग्रंथ हा नाही.
प्रामाणिकपणे सांगतो 84 भक्तिसूत्र काढा. ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला ते माझ्याशी सहमत होतील. ईश्वराचं अस्तित्व पटवून देण्यासाठी म्हणून नारद मुनींचा हा भक्तिसूत्र ग्रंथ नाही. ज्यांची श्रद्धा आढळ आहे ईश्वर आहे, तो कसा भेटला पाहिजे, त्याच्यापर्यंत मी कसं गेलो पाहिजे, याचा मार्ग दर्शवणारा असा हा मार्गदर्शक ग्रंथ हा म्हणून महत्वाचा भाग आहे. पुढचं 4थं सूत्र आहे, 4थं गृहीत आहे की माझा आणि या जगाचा नेमका संबंध कसा आहे तो मला समजणं महत्वाचं आहे, नाहीतर मग मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ईश्वराचा या जगाशी संबंध आहे हे मान्य करावं लागतं. त्याच्याच संकल्पातून या सृष्टीचं सृजन झालं. ईश्वराचा माझ्याशीही संबंध आहे हेही मला गृहीत करावं लागतं. ईश्वर सर्वशक्तिमान आहे. दुर्दैव वाटतं, मी स्पष्ट बोलू आपल्याला, एका धर्मामध्ये केवळ तेवढंच लोकांपर्यंत पोहोचवलं जातं की तोच फक्त सर्वशक्तिमान आहे. आम्ही मात्र सांगताना सुद्धा अनेकदा संकोच करतो. अरे ईश्वर सर्वशक्तिमान आहे हे जीव तोडून आम्ही खरं तर समाजाकडून सांगितलं पाहिजे. की इथे समोर बसले म्हणून नाही सांगत आहे, आपले बोलणं 1000 वेळा वंदन मी अनेकदा त्यांच्याशी बोलले एवढ्यासाठी की आज समाजामध्ये वाटेल ते काही सांगण्याची प्रघात पडलेली असताना निधड्या छातीने तत्व मांडणारा आणि हिंदू धर्माचं पूर्ण घराघरामध्ये काही तत्वज्ञान पोचवणारा असा हा कीर्तनकार हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य बोलतो. किंवा मनापासून आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून आपल्याला नमस्कार आहे. ईश्वर सर्वशक्तिमान आहे तसा तोच सर्वज्ञानी आहे. मी सर्वज्ञ नाही, ईश्वर सर्वज्ञानी आहे. पण माझा आणि त्याचा संबंध जोडला आणि त्याची कृपा झाली. ती सर्वज्ञता जशी संतांना प्राप्त झाली तशी आपल्यालाही होऊ शकेल याच्यावर दृढ श्रद्धा आहे. ईश्वर सर्व करता आहे आणि अखेर गृहीत ईश्वराची इच्छा तीच माझी इच्छा झाली पाहिजे. ते जाता जाता कोणी मुद्दाम उदाहरण सांगतो. अकबर बिरबलाचा दृष्टांत मी नेहमी देतो. एक दिवशी निरोप आला की अकबर बिरबलाची गोष्ट म्हणून काय तो देवर्षी नारद मुनींच्या भक्तिसूत्राकडे आपल्याला जायचंय आणि ईश्वराची इच्छा ती माझी इच्छा जर देवर्षी प्रेम या स्वरूपातलं प्रेम या माध्यमातून मांडत असतील तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. बेगमकडनं निरोप आला की जरी खानसामा असला म्हणजे स्वयंपाकी असला तरी सुद्धा आज मी खास स्वयंपाक केलाय, लवकर या जेवायला. बिरबलाला बादशाने फोन केली, तू पण ये. बिरबल म्हटलं तुमची आज्ञा. जाऊन बसला. अकबराने खास खाणवा पाहिला. त्या दिवशी बैंगन का भरता म्हणजे वांग्याचं भरीत केलं, उत्तम झालं. यांनी खाल्लं पण नव्हतं. पण अकबर बादशाह पटकन म्हणला, बिरबल क्या भरता पण है, एक बात बताऊं, बैंगन जैसी अच्छी सब्जी इस विश्व में हो ही नहीं सकती. यानी खाल्लं पण नव्हतं तरी तो म्हटलं जी खबीन तर सही फरमाया, बैंगन जैसी अच्छी सब्जी हो ही नहीं सकती. मग यांनी खाल्लं. 3-4 महिन्यांनी काय बैंगनला सुचलं माहीत नाही, आवडले तर परत करूया. पण त्या दिवशी भट्टी जरा चुकली, नीट नाही झालं. बादशाह वैतागला आणि एवढंच म्हणला. याने अजूनही खाल्लेलं नव्हतं पण तो म्हणला, बिरबल एक बात बताओ, बैंगन जैसी बुरी सब्जी इस दुनिया में हो ही नहीं सकती. यांनी न खाता बेधडक सांगितलं, जी हुजूर सही फरमाया, बैंगन जैसी बुरी सब्जी हो ही नहीं सकती. बादशाह वैतागला. तो म्हणला, बिरबल चखी भी नहीं है अभी तक. यानी सांगितलं, कभी तो मुझे उस बैंगन से क्या लेन देना है, मैं तो आपका सेवक हूँ, आपको जो अच्छा लगता है वही मुझे अच्छा लगेगा. बस हे ज्याला तत्व समजलं तो भक्त झाला. देवर्षींची 84 सूत्र आहेत ना, त्याचं सगळ्यात सार एका वाक्यात सांगायचंय, जे त्याला आवडेल ते मला आवडलं पाहिजे. हे ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी नारद मुनींची भक्तिसूत्र वाचण्याच्या ग्रंथाचा तो अधिकारी वाचक होऊ शकेल. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. तिथे पुढच्या सूत्राकडे वळतो की मुद्दामून सांगतो, एक जरी सूत्र अनुभव आलं एक तरी सुद्धा आम्हाला सगळं काही आयुष्यातलं साध्य करतात. मी लहानपणी ऐकलेला कीर्तनातला दृष्टांत सांगतो. म्हणजे देवर्षी काही खटपट करताय, काय गरज होती 84 सूत्र घेऊन येण्याची. भक्तिशास्त्रावर अनेक जण अनेक काही गोष्टी सांगून गेले होते, तरी देवर्षींना, जसं मगाशी आपण ऐकलं, महर्षी व्यास मुनींना सुद्धा विमनस्क अवस्थेतून बाहेर येण्यासाठीचा मार्ग हाच देवर्षींनी दाखवला. का देवर्षी भक्ती मार्ग आम्हाला दाखवताय, साधा माझा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये लक्षात असं येतं की लहानपणी कीर्तनातच ऐकलेलं दृष्टांत आहे. ज्येष्ठ नागरिक असं म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ महिला नागरिक एका सहलीला निघतात आणि जवळजवळ असं गृहीत करा की 55 सीटरची बस आहे. 55च्या 55 जण झाले. नावं द्या, नावं द्या, नावं द्या, सगळं चालू असतं. आपल्या रायगड कीर्तन संकुलात देखील नेहमी आव्हान येतं. दादरचंही आव्हान मी वाचवतोय, अरे लवकर नावं नोंदवा नाहीतर बस सुरू होईल. आणि मी एक सांगू, ज्यांनी जबाबदारी घेतलेली असते ना, तो काय त्या दिव्यातनं जातो मांडेवर गो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. दिव्य
त्यालाच गोळा करावं लागतं. जणू काही त्याची नाही तर ते एखादी सीट आली तर यालाच जबाबदार कोणी करणार आहे. पण ते करावं लागतं. सगळ्यांना आवाहन करून झालं, 55 सीट भरले आणि आता बस उद्या सकाळी निघणार. 2 ज्येष्ठ भगिनी जास्तीच्या. आता ते अचानक आल्यावर कशी व्यवस्था होईल? त्या म्हटल्या हो काहीतरी करा ना व्यवस्था. त्या बाकीच्या म्हणायला लागल्या, ज्या प्रमुख होत्या संयोजिका, त्या म्हटल्या कसं करणार? तुम्हाला आधीपासून आवाहन केलं होतं, आधी नाव नोंदवायचं होतं. ऐनवेळी कशी तुम्हाला व्यवस्था होईल? नाही पण बघा ना, थोडं सरकून बसता येईल, थोडं ऍडजस्ट करता येईल. अहो लांबचा प्रवास आहे, 8-10 तासाचा प्रवास आहे, कसं सरकून बसता येईल? नाही थोडं बघा ना. अहो नाही जमणार, पुढच्या वेळी या. आणि तेवढ्यात त्या दोघींचं लक्ष तो एकटाच बाप्यापासून तर तुझ्याकडे गेलं. चालक ते म्हटले या सगळ्या महिला, आपण दोघी महिला, हा एकटाच पुरुष बसला, हा जर उतरला तर तिथे आपण दोघी नक्की मावू शकतो. मी एवढ्यासाठी सांगतोय, तोच जर उतरला बसच पुढे जाणार नाही. देवर्षी याचसाठी भक्तिसूत्र घेऊन आले. तोच जर उतरला, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावर. तो उतरल्यावर काय होणार आहे? म्हणून मगाशी जे तिसरं गृहीतक सांगितलं, ईश्वर आहे हे मान्य केल्याशिवाय देवर्षी नारद मुनींच्या भक्तिसूत्राला हातही लावायचा. आधी मुळात मान्य करावं लागतं की होय तो आहे, तो आहे, तो आहेच. आणि मग आपल्याला पुढच्या भागाकडे वळता येईल. आणखीन एक वैशिष्ट्य जाता जाता पुढे सांगतो. देवर्षी नारद मुनींनी या पहिल्या सूत्रापासून, खरं तर पहिलं सूत्र तर ग्रंथातला प्रवेश आहे, पण दुसऱ्या सूत्रापासून जे सगळं तत्वज्ञान मांडलंय त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की तो वेगळेपणाने नाही भेटणार आहे, तो आत्मत्वानेच भेटणार आहे. म्हणजे आपल्या परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या पारिभाषिक शब्दामध्ये सांगायचं झालं तर त्याची आणि माझी अद्वैत स्थिती मला अनुभवायची. तो द्वैतात नाही आढळणार, तो आणि मी अद्वैत असणार. आता एक प्रश्न येऊ शकतो की देवर्षी नारद मुनींनी काही हजार वर्षांपूर्वी सूत्र मांडले, मग असा अनुभव कोणी घेतलाय का? तुकोबांचा जर अभंग गाथेचा मागणीपर प्रकरणातला अभंग काढून पहा. अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी. याचा अर्थ निश्चितपणाने अद्वैत स्थिती अनुभवली होती त्यांनी. किंवा तू देव मी भक्त ऐसे करी, हे का मागणं मागितलं? देव भक्त पण सुखाचा सोहळा ठेवून निराळा दावे मज. कशासाठी मागितलं? तर देव आणि भक्त हे निश्चितपणाने एकरूप अद्वैत स्थिती प्राप्त करू शकतात. हे जे देवर्षींचं मूळचं तत्व आहे, ज्याच्यावर हा भक्तिसूत्राचा ग्रंथ आधारित आहे, हे मान्य केल्याशिवाय आपल्याला पुढचं पाऊलही टाकता येत नाही. त्यामुळे आणखीन एक वर्णन आपल्याला करावं लागतं. हे जसं प्रेमशास्त्र आहे तसाच हा अद्वैत परशास्त्र सांगणारा ग्रंथ आहे. देवाची भेट वेगळेपणाने होणार नाही, तो आणि मी वेगळे राहणारच नाही ही ग्वाही देणारा देवर्षी नारद मुनींचा भक्तिसूत्राचा ग्रंथ आहे. हा सर्वात महत्वाचा भाग. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याला आपण मोक्ष म्हणतो, एक सांगू आपल्याला, अनेकांचा फार मोठा गैरसमज आहे की गेल्यानंतर मोक्ष मिळतो. मी जीव तोडून सगळ्यांना सांगत असतो, मोक्ष गेल्यानंतर नाही, याची देही याच्या डोळा अनुभवण्याची स्थिती आहे. मी पुरावा देतो. मी तर नेहमी सांगत असतो की माझ्यासारख्याचं ऐकूच नका, फक्त संतांचं वचन सांगितल्यावर निश्चित विश्वास असेल. तुकोबांचं वचन आहे, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. नामसंकीर्तनवर आत्ताच आपण ऐकलंय. तुकोबा म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष. हात केव्हा असतात? देहाला असतात ना. म्हणजे हा जीव जोपर्यंत देहामध्ये आहे तेव्हाच मोक्षाची स्थिती अनुभवता येते. आणि मी उदाहरण त्याचं देणार आहे की देवर्षी नारद मुनी जे नेमकं भक्तिसूत्रातनं अद्वैत परिस्थिती सांगतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले. मी 1000 वर्षांपूर्वीचे देवर्षीत्व सूत्र सांगतोय आणि प्रत्यक्ष घडलेला उदाहरणाचा भाग हा काहीशे वर्षांपूर्वीचा आपल्यासमोर ठेवतो. बुवांच्या परिचयाचे हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले, त्यांच्या घराण्याची परंपरा ज्यांच्यापासून आली ते माणकोजी महाराज बोधले. माणकोजी महाराजांचे बंधू शिवाजी महाराज नित्य वारीला जाणार. सांगून सांगून थकले. महाराज चला वारीला, महाराज चला वारीला. माणकोजी महाराज पाटील. आणि स्पष्ट सांगू, या बुवाकडे बघू नका, पाटील म्हणजे 6-6.5 फूट उंच, अर्धार शरीर यष्टी, भरजरी पोशाख घालायचे, म्यानात तलवार असायची, घोड्यावर अशी टांग टाकून बसायचे. विलोभनीय दृश्य. व्यक्तिमत्वाकडे बघून माणूस वेडावतो. दरवेळी ठरलेला प्रश्न ठरलेलं उत्तर. आणि एक सांगू आपल्याला, आपण सगळे कीर्तनकार चला ना या ना मंदिरामध्ये, या ना मंदिरामध्ये हे सांगण्यासाठीच आपलं आयुष्य आहे.
तेही तेच करायचे, चला ना वारीला, चला ना वारीला. यांचं उत्तर ठरलं का, मी पाटील की धामणगावची सांभाळतोय, समर्थपणाने सांभाळतोय, मला आग्रह करू नकोस. मी पाटील की सांभाळेल, तू जा ना वारीला. मी घर सांभाळतोय, शेती सांभाळतोय, तू जा वारीला. दरवर्षी झालं. एक वर्षी काय सुचलं माहित नाही शिवाजी महाराजांना, आणि ते पटकन एवढंच म्हणले, दादा एक सांगू, तुम्ही न येऊन फार मोठी गडबड करताय. अरे माहिती आहे ना वारीला तुला मी दिले ना अनुमती, मी तुला सगळी सोय करून दिले, तू जा ना. दादा एक सांगू म्हणे, तुम्ही फार मोठी चूक करताय, एकदा तरी माझा ऐका आणि पंढरपूरला चला. कोण आहे म्हणते ते? पांडुरंग परमात्मा ना. मी इथनं करतो ना नमस्कार. आता यांच्या मुखात एक वाक्य बाहेर पडलं, मी परत सांगतो, हे हा दृष्टांत ऐकला की देवर्षींना 84 सूत्राच्या माध्यमातून जो अद्वैत परत भक्तिभाव मांडायचा आहे, आपोआप संताला मदत होईल. शिवाजी दादा एवढंच म्हणले, तुम्ही कोण? ते म्हणजे पाटील आहे. कुठले पाटील? धामणगावचे. तो तुमच्या सगळ्या पाटलांचा पाटील, पंढरपूरचा पाटील. आता शिवाजी दादाने मांडोजी दादाने डोक्याला हात लावलं, मूर्ख आहेस म्हणले, इतके वर्ष नुसतं वारीला चल म्हणलं, हे नाही सांगितलंस, अरे मोठी चूक केलीस म्हणले. ते म्हणले का? ते म्हणले आमच्या शिष्टाचारानुसार एका गावच्या पाटलाने कोणी जर निमंत्रण केलं किंवा परस्पर निमंत्रण आलं, त्या पाटलांना भेटायला जाणं यांच्या शिष्टाचारात केले, येतो म्हणले. शिवाजी दादा नेहमीच्या वारकरी पोशाखात निघाले, हे वरदरी पोशाख घालून तलवार ज्ञान घोड्यावर टाक टाकू. ते म्हटलं वारीला आहे, त्याला ते म्हटलं नाही, पाटलांना भेटायला जाताना आमचा पोशाख ठरलेला आहे म्हणले, आम्ही शिष्टाचार नाही सोडत. शिवाजी महाराज म्हणले जाऊ दे ना, असेल तसा येऊ दे, गडू आवाज तसा येतोय, हे काय कमी. आणि निघाले. आले सगळेजण गरुड खांबाचे तिथून. आजच्यासारखं काही म्हणजे एवढी गर्दी दर्शनबारी वगैरे नव्हतं, दर्शन सगळ्यांचं सुरू होतं. माणकोजी महाराज असे भरदार शरीराचे असे पांडुरंगाकडे बघत एकटक उभे, पण इथे उभे, पुढे नाही गेले. सगळ्यांचं दर्शन झालं. शिवाजी महाराज म्हणले, दादा दर्शन घ्या. घेतोय ना? नाही म्हणले, असं नाही, गाभाऱ्यातून आत नाही येणार म्हणले. ते म्हणले का? ते म्हणले आमच्या पाटीलकीचा शिष्टाचार आहे, एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाला भेटायला गेला की त्या पाटलाने बाहेर स्वागत करत नसतो. तो पाटील आल्याशिवाय मी नाही आत येणार म्हणले. त्यांनी म्हटलं पाहिजे मला आत ये म्हणून. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, नारद मुनींची भक्तिसूत्र आपण अभ्यासतोय. आपण आपल्या भक्ती मार्गाने जी करतोय ना वाटचाल, त्याला आजच्या पारिभाषिक भाषेमध्ये पासपोर्ट काढणं म्हणतो. पण तो पासपोर्ट नुसतं काढून उपयोग नाहीये. माझ्यावर कोणताही गुन्हा नाही, माझ्या अकाउंटमध्ये, म्हणजे कुठल्या या बँकेत नव्हे, जे नामसंकीर्तन मगाशी आपण ऐकलं, त्या अकाउंटमध्ये पुरेसा बॅलन्स आहे का हे पाहिलं, खात्री केली की मग तो वरचा व्हिसा देतो आणि मग आपल्याला वरती प्रवेश. त्यामुळे देवर्षी नारद मुनींच्या भक्तिसूत्राकडे जाताना ही सगळी तयारी आहे. पासपोर्ट पण आवश्यक आहे, व्हिसाही आवश्यक आहे. हे म्हटले आत नाही येणार. शेवटी यांनी हात जोडून सांगितलं, त्याला मग चला घरी जाऊ. ते म्हणले हे पण आमच्या शिष्टाचारात नाही बसत. काय बसत नाही म्हणले? ते म्हणले एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाला भेटायला आला की त्या पाटलांनी भेटेपर्यंत यांनी घरी नाही जायचं म्हणे, तर त्या पाटलांचा अपमान आहे. आणि डोक्याला हात लावला, आयुष्यात मोठी चूक केली, कुठनं यांना या म्हटलं नव्हते तर बरं होतं. ते म्हणले मग काय करणार? जमत नाही म्हणले असं. ते म्हणले जमत नाही तर तू घरी जा, माझं जमणार नाही म्हणजे मी इथे बरं. चरित्र काढून पा माणकोजी महाराजांचं. 3 दिवस 3 रात्री एकाच जागी उभे राहिले. सगळं सर्वस्व अर्पित केलं ते फक्त पांडुरंगाच्या चरणी. आणि तिसऱ्या मध्यरात्री पांडुरंग परमात्मा स्वतः बाहेर आला, हात पुढे उभा राहून सांगितलं, धामणगावच्या पाटला हा पंढरपूरचा पाटील तुला आली म्हणजे. हे निस्सीम प्रेम आणि एवढी दृढनिष्ठा जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत तो आपल्याला व्हिसा देणार नाही. पासपोर्ट कदाचित आपण प्रयत्नपूर्वक मिळवू, व्हिसा कसा मिळवायचा हे सांगण्यासाठी 84 सूत्र घेऊन देवर्षी आमच्या समोर आले. ही देवर्षींची नारद मुनींची आमच्याकडची सूत्र सर. मी आणखीन एक वाक्य सांगतो आणि पहिल्या सूत्राकडे वळतो. 4 वेद म्हटले जातात, पण मी फार पुढे कदाचित देवर्षींवरच्या प्रेमापोटी मी म्हणतो असं वाटत असेल, पण भगवत प्रेम हा देवर्षींनी आता पंचम पुरुषार्थ म्हणून आमच्या समोर ठेवला आहे. हेही आज देवर्षी नारद मुनींच्या जयंतीच्या निमित्ताने मला सांगायचं आहे की भगवत प्रेम हा आमच्यासाठी 5वा पुरुषार्थ त्यांनी ठेवला आहे. फक्त पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगण्याची गरज नाही. अनेकांना असं वाटतं आजच्या पुरुषांनी, तो मगाशीच सांगितलं, एकच पुरुष आहे जो जगाचा चालक आहे, बाकी सगळे स्त्रियाच आहेत. दाढी मिशांकडे बघून पुरुष आणि स्त्रिया नाही ठरवायचे, तो एकटाच पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत.
त्यामुळे तोही प्रश्न आहे. पहिल्याच सूत्रातनं देवर्षी आपल्या ग्रंथाचा नेमका हेतू विशद करतात. अथातो भक्तिम व्याख्यास्या महा. आता अथातो म्हटल्यानंतर इथेही थोडंसं चिंतन मला मुद्दाम मांडायचं आहे. खरं तर केळकर मोहनसह अनेक जण इथे संस्कृतचे व्यासंगी समोर बसले. म्हणजे खरं सांगू, मांडेवर बुवा आणि कर्वे बुवा, मी स्वतः एक विद्यार्थी म्हणून त्यांच्यासमोर बसलो. अथ या शब्दालाही अर्थ आहे, अतः या शब्दालाही अर्थ आहे, व्याख्या या शब्दालाही अर्थ आहे, आणि व्याख्यास्या महा का म्हटले त्यालाही अर्थ आहे. खरं तर अथ या शब्दाचा अर्थ आपण पटकन सांगतो की आता, हे शब्दशः बरोबर आहे, पण केवळ आता एवढाच त्याचा अर्थ नाही. मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, जेव्हा आता मी हे सांगतोय असं कोणी म्हटलं की ओळखायचं याच्या आधी काहीतरी सांगून झालेलं आहे. आता मी हे सांगतोय याचा अर्थ याच्या आधी काहीतरी सांगून झालंय. काय सांगितले सर्वांनाच पाहिजे. मगाशी आलंय आख्यानामध्ये, म्हणून मी तो विषय सांगत नाही, पण मला या शब्दाबद्दल आणखीन एक मुद्दा म्हणून सांगायचं आहे की अथ या शब्दाची सुरुवात, अथ या शब्दाची सुरुवात केवळ देवर्षींच्या या 32 सूत्राची नाही झाली. अथा तो ब्रह्मजिज्ञासा आपल्या सर्वांना माहिती आहे, किंवा अथ योगानुशासन पतंजलीच्या सूत्रांचंही हेच नेमकं प्रारंभाचं वचन आहे. अथ या शब्दामागे आता काहीतरी मी महत्वाचं सांगतोय बरं का. आता तरी हे शब्द खूप महत्वाचे आहेत. 9वा अध्याय जर आपण काढला ज्ञानेश्वरीचा, तरी अवधान एकले दिसे मग सर्व सुखासी पात, तरी असं म्हटलंय. हे बाकीचं सगळं सोडून दे, आता हे ऐक तरी. पण या अथ शब्दाबद्दल मला मुद्दामून एक सांगायचं आहे. ओंकारश्चात शब्दश द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मात् मांगलिका बोभौ. ब्रह्मदेवांच्या कंठातून सुद्धा ओम आणि अथ हे शब्द बाहेर पडले, म्हणून अथ शब्द सुद्धा मंगलाचंच सूचक आहे. हे आमच्या अनेकदा लक्षात येत नाही. त्यामुळे देवर्षी नारद मुनीने अथ शब्द उगाच आता एवढ्या शब्दासाठी नाही वापरला. अथ हा शब्द मंगल सूचक, मांगलिकत्वाचंही सूचक आहे, हेही आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. अतः या शब्दाचा अर्थ सर्वांना संस्कृतमध्ये म्हणून करता अर्थ आहे. पण मी एक सांगू पुढे जाण्यापूर्वी, म्हणून हा शब्द जेव्हा संतांच्या मुखातून येतो तेव्हा खूप त्याला महत्त्व प्राप्त होतं. 2 शब्द मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो. म्हणून आणि पण हे शब्द आले की काय करायचं, संतांच्या वाङ्मयाचं लक्षात ठेवायचं. म्हणून असा शब्द आला की मागचे सगळे संदर्भ जोडायचे, आणि पण शब्द आला की मागचे संदर्भ तोडायचे. उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे, आत्तापर्यंत ती पद्धत होती असं म्हणावं लागतं की वराकडची माणसं मुलगी बघायला यायची, तर तो कांद्या पोह्यांचा कार्यक्रम व्हायचा वगैरे वगैरे. त्यावेळी एका मुलीच्या वडिलांनी असं ठरवलं की वराची परीक्षा मी करेन. तो जर ते घर जर सुसंस्कृत असेल तर माझी मुलगी द्यायचा मी विचार करेन. म्हणून त्यांनी आधीच स्पष्ट सांगितलं मी घर बघायला येईल. चालेल ना. आणि घर बघण्यासाठी म्हणून सगळी मंडळी गेली. आणि पूर्वी जरा वेगळं होतं बरं का, आज तुम्हाला काही कळणार नाही, पण जुन्या काळची ज्यांनी संस्कृती पाहिली, वर पक्ष ते नावाप्रमाणे वर, अहो कार्यालयाशी बांधले होते का, वर पक्ष इथे आणि वधू पक्ष पहिल्या मजल्यावर. कार्यालय बांधले का बिल्डअप कोणा केले म्हणजे, वधू वरती कशी, वरती पाहिजे. गुरुजी त्यांना मनात एवढंच म्हणले, आत्ता वराला वर ठेवा, नंतर तीच वर बसेल, काळजी न करा. आपल्या लोकांना माहिती आहे, रामदास मनसुख म्हणून पूर्वी आपल्या संप्रदायात मांडेवर कीर्तनकार फार स्पष्ट बोलायचे. त्यांनी संदर्भ दिला की म्हणायचे की म्हणे लग्न झाल्यानंतर 3 महिने माणूस फिरायला घेऊन जातो, फिरवून घ्या नंतर तुम्हालाच फिरायचं. ते फार स्पष्ट बोलायचे. आणि नंतर पुन्हा एक वाक्य वापरायचे, असा ज्यांना अनुभव आहे त्यांनी कीर्तन संपल्यावर मला भेटायला यायचं नाही. तर लगेच म्हणे सोल्युशन मागायला यायचं, बुवा याच्यावर काही आहे का काय उपाय, हे मागायला यायचं नाही म्हणे. कीर्तनकारांना काय काय अनुभवतात आपण घेतोय नेहमी. मी एवढ्यासाठी सांगतो की त्यांनी सगळं केलं, स्वागत केलं. अहो रांगोळ्या काढण्यापासून सगळं केलं, सडा रांगोळ्या, पाद्यपूजा केली. एखाद्या कीर्तनकाराची गावात गेल्यावर करतात तशी औक्षण केलं, आत नेलं, अगदी टिळा वगैरे मंगल दिलं लावला, हळदी कुंकू लावून झालं, सगळं ते खाण्याचे पदार्थ वगैरे सगळं आलं. मी सगळं वर्णन करत नाही, कारण सगळेजण याचीच वाट बघतात संपतंय कधी बुवांचं प्रवचन, तुमचा तोच कार्यक्रम. सगळं झालं
आणि तेवढ्यात एक गृहस्थ तो न सांभाळता आत येताना दिसले. मुलीच्या वडिलांनी एवढंच विचारलं, ते गेले आतमध्ये, हे कोण? हेच ते त्यांना बघण्यासाठी येणार ते. बरं म्हणे, कळवतो. त्यांनी घरी गेल्यावर सगळ्या पाहुण्यांनी कर्नाटकात नातेवाईकांनी काय झालं वर्णन सगळं केलं, सणापासून अगदी रांगोळ्या सगळं औक्षण वगैरे सगळं सांगितलं. आणि मग म्हटले पण तिथे गडबड आहे. पण म्हटलं की संदर्भ तोडायचे, पण म्हणून म्हटलं की संदर्भ जोडावे लागतात. आता याचा अर्थ म्हणून जर असेल आत्तापर्यंत, आता म्हणून तुम्हाला मी हे सांगतोय याचा अर्थ आत्तापर्यंत बरंच काही सांगून झालं देवर्षींकडनं, पण तरी बहुतेक त्यांचं समाधान झालेलं नाहीये. म्हणून भक्तिसूत्र तुम्हाला सांगतोय, यासाठी देवर्षी शब्द वापरताय आता. म्हणून जेव्हा येतं ना तेव्हा लक्षात येतं. 9व्या अध्यायाचा उल्लेख झाला म्हणून सांगतो 501 क्रमांकाची ओवी काढून पहा. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल गवणाचा श्रवणी कैची सुखनिद्रा अंतर्मणी इंगळाचा. साधी गोष्ट आहे. म्हणून शब्द का वापरला माऊलीने तिथे? 2-3 ओव्या मागे गेले की कळतं. आगा विषाचे कांदे वाटुनी जे जोकार असं घ्यायचे पिळुनी तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे. देवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख. माझ्याकडे फक्त बघा, तरी काय की जे मूर्ख न सेविता न सरे म्हणून मृत्यू लोकी सुखाची काय. तसं ज्या अर्थी देवर्षी म्हणतायत अथ म्हटल्यानंतर आता हा म्हणतायत याचा अर्थ म्हणून, म्हणजे आता मी तुम्हाला हे जे सांगतोय, कारण आतापर्यंत सांगितलेले देवर्षीचंही समाधान झालं नाही म्हणून मी सांगतोय. आणि काय सांगताय? भक्ती व्याख्यास्या महा. हे पत्रकारितेमध्ये एवढे वर्ष काढलेत मी, अनेक वृत्तपत्रांचे आग्रह लिहिलेत. आम्हाला एक वाईट सवय असते. आम्हाला असं वाटतं की हे लिहिताना आपल्याला आम्हाला इतकं बरं वाटत असतं. पूर्वी राजे महाराजे म्हणायचे, आम्ही संपादक लोक लिहितो असं. आम्हाला असं वाटतं की आम्ही हे समाजात बघतोय की या अर्थाने देवर्षी आम्ही हा शब्द वापरत नाहीये. आपल्याला माहिती आहे सर्वांना व्याकरण मी वहा महा, त्या अर्थाने महा नाही आहे. देवर्षी एवढ्या वेगळ्या पातळीवरचे की आत्तापर्यंत गर्गमुनी असतील, शांडिल्य मुनी असतील, यांनी जे काही कथन केलंय त्याचाही मी समावेश करतोय. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि याचा पुरावा आपल्याला देऊ की जर चुकत नसेल तर 18व्या क्रमांकाचं सूत्र काढून पहा. त्यात शांडिल्य ऋषींचा सुस्पष्ट उल्लेख आहे. याचा अर्थ मी आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगतो, आजच्या काळामध्ये एक लेखक दुसऱ्याचा संदर्भ नाही देत. आणि त्यावेळी देवर्षींनी ही 84 सूत्र मांडताना व्याख्यास्या महा म्हटलंय. याचा अर्थ आतापर्यंत ज्यांनी काही सांगितलंय त्यांचाही विचार मी आपल्यासमोर एकत्रितपणे ठेवतोय. हा मनाचा मोठेपणा देवर्षी आम्हाला कीर्तनकार म्हणून एक संस्कार देऊन जात आहे की ज्यांच्याकडे मी आपल्याला घाटवांचं वाक्य सांगतो. तर मला तरी वयाच्या 84व्या वर्षी किंवा 83 वर्ष सांगितलं की पुढे मी अजूनही तुम्हाला सांगतो म्हणे मी माधुकरी मागायला कीर्तनात जातो. घाटबुवांचे शब्द आहेत, माधुकरी मागायला मी कीर्तनात जातो. बाल कीर्तनकार जरी असला तरी म्हणे मी माझी झोळी घेऊन जातो, कारण त्याच्याकडनं करून घेतलेल्या तयारीत माझ्या कीर्तनात उपयुक्त ठरणारं एखादं वाक्य मला मिळू शकतं. आता देवर्षींचा हा संस्कार घाटबुवांपर्यंत सुद्धा कसा आला हे सहज लक्षात आपल्याला याने घेतो. आणि म्हणून अर्थ म्हटल्यानंतर हा एक भाग आहे. आपलं ओंकार तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, ओम नमो जे अर्थ आहेच, पण अर्थ शब्द मी पुन्हा सांगतो, हाही मंगलाचं सूचक मांगलिक शब्द म्हणूनही तो वापरलाय. हाही त्यातला महत्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. देवर्षी नारद मुनींच्या या भक्तिशास्त्रातल्या या पहिल्या सूत्राचा मी फार तपशिलात नाही मांडत विचार. मला दुसऱ्या सूत्राचं, कारण मला उपलब्ध वेळ अजून एक 10-15 मिनिटं माझ्यासमोर आहे, तेवढा मी फक्त मांडतो. आणि मग आजची सांगता सेवेची आपण करू की मगाशी सांगितलं एक सूत्र जरी आम्हाला उमगलं ना, मला भक्तिमार्ग उलगडला, माझं कल्याण झालंच 100%. आणि मी तर स्पष्ट सांगतो नेहमी की देवर्षी नारद मुनींच्या जय जयकाराचा किंवा जयघोषाचा खरा अर्थ मला तेव्हा कळेल की एक सूत्र आचरणात आणू शकेल. एक सूत्र बस आयुष्याचं कल्याण झालं. दुसरा आमच्यासाठी सर्वात सोपा उपयुक्त सूत्राचा भाग आहे सात्वस्मिन परम प्रेम रूपा. सात्व अस्मिन परम प्रेम रूपा. मी मगाशी सांगितलं देवर्षी नारद मुनींच्या या भक्तिशास्त्राला, भक्तिसूत्राला प्रेमशास्त्र असंही आपण म्हणू शकतो. भगवंताची भक्ती करायची याचा अर्थ भगवंतावर निस्सीम प्रेम करायचं. मी वासुदेव शास्त्री प्रकाशकर यांचं नाव मुद्दामून आज या देवर्षी नारद मुनींच्या जयंतीच्या निमित्ताने घेईन, ज्यांचं कीर्तन मी सर्वात पहिल्यांदा आयुष्यात ऐकलं होतं.
आणि आपल्याला कल्पना आहे संस्कृतमधलं कीर्तन करणारे जे काही आपल्या महाराष्ट्रातले निवडक कीर्तनकार आहेत त्यांच्याकडे वासुदेव शास्त्री प्रकाशकर आपण अनेकांनी त्यांची कीर्तन ऐकली असतील. त्यांनी एक उदाहरण मला मुद्दामून दिलं होतं. ते म्हणजे भागवत सप्ताह एका गावात होता आणि या भागवत सप्ताहाला आपण निस्सीम प्रेम काय असतं याचं उदाहरण मुद्दामून पाहतोय. सात्वस्मिन परमप्रेम रूप परमप्रेम म्हणजे याच्या पलीकडे त्याला उपमा असूच शकत नाही इतकं प्रेम. त्यांनी सांगितलं की एक आजी आपल्या नातवाला घेऊन भागवत श्रवणाला जायच्या आणि आपण कीर्तनात आपल्यालाही माहिती आहे सर्वांना जीव तोडून सांगतो नाही कळलं तरी चालेल पण त्या लहान मुलामुलींना कीर्तनात आणावं नाहीतर मग त्याला सवयच नाही लागत. आणि मग ती आजी त्या मुलाला घेऊन जायची. सर भगवंताची कथा आहे अरे कृष्णाच्या लीला ऐकण्यासारखी आहे चल ऐकायला चल ऐकायला. नातूही रंगलं आणि नेमका दशमस्कंद आज सुरू होणार आणि आज अचानक पाहुणे आले. पण पाहुणे असे आले की त्यांचं सगळं आदरात इथे करण्याची जबाबदारी आजीवर होती. आजीने नातवाला सांगितलं बाळा एक काम करशील आज मी नाही येऊ शकत आहे भागवत श्रवणाला पण एक काम कर तू जा बरं नीट ऐक. ते बुवा खूप छान सांगतात तुला गोष्टी समजतात ना हो आवडतायत ना आवडतायत तू गोष्ट नीट ऐकशील ऐकेन आणि मला येऊन सांगशील हो ऐकेन आणि सांगेन आजी विसरू नकोस अजिबात विसरणार नाही आजी. आणि खरंच नातू हुशार होतो तितकादा सगळं टिकवायचं आणि सगळं सांगायचं. आणि खरं सांगू लहानपणी ही फार मोठी बुद्धीचं हे वरदान सगळ्यांना असतं. मी पुढे जाण्यामध्ये सांगू की विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून जीव तोडून कीर्तनातनं आपण हे सांगितलं पाहिजे. 2.5 वर्षापर्यंत आणि मी जाहीरपणे आता व्यासपीठावर सांगतोय शास्त्राने हे सिद्ध झालंय की लहान बाळ फक्त 2.5 वर्षापर्यंत नवीन ग्रहण मेंदूमध्ये करत असतो नंतर फक्त त्याचा विकास होत असतो. म्हणजे 2.5 वर्षापर्यंत जे आम्ही त्याला जॅक अँड जिल शिकवलं होतं तो जॅक अँड जिलच झाले वेंकट तरी तिथेच जायचो ते त्याच टेकडीवर जाऊन बसायचे. कॉम्रेड डांगेंनी सुद्धा आपल्या नातवाला काढलं हो शाळेत जेव्हा लॉर्ड राम आणि बेगम सीता म्हटलं गेलं होतं. एवढ्यासाठी सांगतो की तो बाळ म्हणला आजी काळजीच करू नको सगळं ऐकून तुला सगळं तसं तसं सांगतो. बाळ गेलाच होता. आजीने नातवांचं सगळं केलं. आजीचं खरं सांगू लक्ष तिथे होतं हा कधी येतोय मला कधी ऐकायला मिळत नाही. ज्यावेळी माझं भगवंतावर आणि त्याच्या कथेवर एवढं प्रेम बसेल ना पाहुण्याला त्यांचं मी करणार आहे त्याला इलाज नाही तो माझा आपत्धर्म आहे. पण मी जोपर्यंत एवढ्या आतुरतेने वाट बघत नाही आज काय सांगितलं पुराणी बुवाने आज भागवतकारांनी काय सांगितलं मला कळलं पाहिजे एवढी आतुरता मनामध्ये राहिली. भूमी चांगलीच तयार होते आणि नातू आला पाहुणे तोपर्यंत गेले. आजीने नातवाला सांगितलं तुला लागेल ते खायला लागेल पण समोर सांग बरं आज काय गोष्ट सांगितली. आणि यांनी सगळं सांगितलं तर दशमस्कंद होता तर ते समोर माझ्या 3-4 भागवतकारच बसलेले भागवताचार्य फार अधिकारी आहेत सुद्धा. त्यांनी सगळं वर्णन सांगितलं कृष्णाच्या लीला अक्षय त्यांनी अशा फोड्या केल्या सगळ्या गोपिका आल्या यशोदा मैयाकडे तक्रार केल्या यशोदा चिडली असं केलं थांब जरा तुला उकळीलाच बांधून ठेवते. अगं आजी कृष्णाला आपल्या उकळीला बांधून ठेवलं त्यांनी आणि तो भाऊकतेने सगळं सांगतोय. आजी म्हणते पुढे पुढे काय पुढे गेली यशोदा आपल्या घरात कामाला निघून गेली. अरे पण पुढे नीट ऐकलं नाहीस तू अर्धवट आलास का. नाही अर्धवट नाही आलो आजी पूर्ण ऐकून आलोय. अरे मग पुढे काय केलं त्या कृष्णाचं तो छोटा आहे बाळ आहे रे तो काय केलं त्याचं पुढे काही नाही त्या गोपिका पण निघून गेल्या. अरे तसं नाही तू लवकर आलास का. नाही आजी पूर्ण भागवत संपूर्ण आरती होईपर्यंत मी तिथे थांबलो तुम्ही प्रसाद घेऊन आलोय हा प्रसाद पण आणलाय. अरे मग पुढे काय झालं. आजी सांगितलं ना पुढे काहीच नाही एवढं त्याला उकळीला बांधलं. अरे मग पुराणिक पुढे काही म्हटले का म्हटले ना म्हटले मग तेच सांग. ते म्हणते हरये नमः संपूर्ण म्हणले याचं भागवत. आजी अस्वस्थ झाली. मी माझ्या सद्गुरूंना आणि देवर्षींना स्मरून सांगतो आजी किती अस्वस्थ व्हाव्यात खरंच माझं परमप्रेम रूपाशी भक्ती आहे का. आजी अस्वस्थ झाल्या. अरे काय माणसं आहे ती सगळी त्या गोकुळातली माझ्या कृष्णाला बांधून ठेवलं त्याला सोडवलं नाही. अरे उकळीला केवढा लहान जीव आहे कसा तो सुटेल कसं त्याचं होईल. आणि आजी म्हणते थांब बाळा मी जाते त्याला सोडवते. आणि त्या क्षणाला आजीने देहत्याग केला आणि आजी तिथं ज्या गेल्या मनाने कुठे पोचले असतील थेट भगवंतापर्यंत पोचल्या. याला म्हणतात सात्वस्मिन परमप्रेम रूपा. खरंच एवढं परमप्रेम आमचं ज्या क्षणाला भगवंतावर बसेल ना सज्जनो देवर्षी नारद मुनी आम्हाला ग्वाही देऊन सांगतात की भगवंत तुमचाच आणि तुम्ही भगवंताचे.
बाकी काहीच अभेद राहत नाही. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. नेमकं आम्हाला लक्षात यायला पाहिजे की आम्ही प्रेम करतोय, पण कुठे कुठे करतोय. मला एक वाक्य छान देवर्षीचं हे सूत्र वाचताना लक्षात आलं. भगवंत कोण आहे? तो सच्चिदानंद आहे ना, तो आनंदाचा ठेवा आहे, आनंदाचा साठा आहे. पण धरण बांधलं, अगदी आता जायकवाडी धरण खूप गाजलं, आता मध्यंतरी सोडून द्या. भाकरा बांधल्यापेक्षा दुप्पट तिप्पट धरण बांधलं, पण त्याला कालवेच केले नाही. काय होईल? त्या पाण्याचा उपयोग आहे का काही? त्याला कालवे तयार करायला पाहिजे. ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत, पाणी पिणाऱ्या लोकांच्या पर्यंत जर ते आलं नाही तर त्या धरणातल्या पाण्याचा शून्य उपयोग आहे. भगवंत प्रेमाने ओथपलेला आहे. प्रेम त्याच्यात भरलेलं आहे. ओतप्रत प्रेम भरलेलं आहे. जर त्याला मी माझ्या भक्ती मार्गाने कालवाच तयार नाही केला तर ते माझ्यापर्यंत कसं पोहोचेल? त्याच्या प्रेमाचा साठा खूप आहे. संत देवर्षी आमच्यासाठी एवढ्यासाठी येतात, त्या भगवंतावर प्रेम करा, आपोआप तुम्हाला मार्ग सापडत जाईल. आणि त्याचं प्रवाहित झालेलं प्रेम, याला देवर्षींनी खऱ्या अर्थाने भक्ती हे नाव दिले. म्हणजे भगवंतावरचं माझं प्रवाहित स्वरूपात प्रेम, याचा अर्थ निश्चितपणाने भक्ती. आम्ही प्रेम कोणावर करतो सांगू? जी गोष्ट आज आहे आणि उद्या नाही, अशा अशाश्वतावर विनाशी व्यक्ती वस्तूवरच आम्ही प्रेम करतो. मी फारच स्पष्ट सांगतो आपल्याला, सायकोलॉजी हा माझा आवडता विषय आहे. मला जे ओळखतात त्यांना कल्पना आहे की शाळांमध्ये त्या पालकांसाठी व्याख्यानाला जातो की पहिलंच वाक्य सांगतो पालकांना की वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही दावा करताय की मी माझ्या मुलावर किंवा माझ्या मुलीवर प्रेम करतोय. म्हटलं आई आणि वडील आपल्या मुलावर मुलीवर प्रेम त्यांना चांगलं वाटावं नाही करत, ते आपल्याला बरं वाटतं म्हणून प्रेम करतात. माझं वाक्य पुन्हा ऐका, आणि हे माझं वाक्य नाही, संतांचंच वाक्य आहे. आपल्याला बरं वाटावं म्हणून आपण ते प्रेम करत असतो. मी तर फार स्पष्ट सांगू आपल्याला, कर्वे बुवा आमच्याकडे जेवायला या ना, तुम्ही आपले बुवा जेवायला या ना. ते आपले बुवांवरचं, कर्वे बुवांवरचं, मांडेवाल बुवांवरचं प्रेम म्हणून नाही मी बोलवते. ते आले की मला बरं वाटतं म्हणून मी त्यांना बोलवते. म्हणजे त्यातही माझा स्वार्थ हे गेले पहा. साधी गोष्ट आपण एवढा विचार करत नाही, पण जे जे अशाश्वत आहे त्यावर जेव्हा मी प्रेम करतो ते दुःखच देणार आहे. मला तर फार चांगला दृष्टांत लहानपणी ऐकल्याला आठवतोय. छानपैकी असा शर्ट आणला, झब्बा आणला, छान रंगीत आहे. लोकांनी कौतुक केलं, काय झब्बा आहे, काय झब्बा आहे. तो 3-4 वेळा वापरला आणि 5व्यांदा जेव्हा तो धुवायला टाकला ना, त्याच्यासाठी ते दोरे निघालं नाही, त्याचा रंग भेटल्यासारखा झाला. जो झब्बा मला आधी आवडत होता तुम्ही बाजूला टाकायला सुरुवात केला. मी फार स्पष्ट सांगू आपल्याला, मी माझ्या घरचं उदाहरण सांगतो. चला, तो कीर्तनाच्यासाठी आपण पांढरा नॅपकिन असं ठेवून होतो बाजूला, त्याला दिसायला बरा दिसला पाहिजे प्रेक्षकांसमोर, श्रोत्यांसमोर. आपण तो सुरुवातीला पडला एकदा खाली. मला एकाने प्रश्न विचारला, अरे नॅपकिन हो थांबा, माझा आहे. मीच सांगतोय कीर्तनात महत्व चांगलं नव्हे, हे फक्त सगळं ईश्वराचं आहे. तरी मी सांगतो हो माझा आहे. तो उचलून घेतला, आयटी तशी घडी करून पुन्हा तो ठेवला. 2 महिने वापरलो, त्याला नंतर वेरल्यासारखं झालं. घरात बसलो होतो, त्या फरशी पुसणाऱ्या मावशी त्या म्हणाल्या, हो साहेब त्याचा पडतं जुनं झालं तर द्या ना काहीतरी. हा घे माझा नॅपकिन. तरी माझा होता बरं कशा, हा घे माझा नॅपकिन. तो फाटलेला वेगळेला नॅपकिन सुद्धा माझा म्हणून मी तिला देतोय. अजून 2 महिन्यामध्ये म्हटली, साहेब आता पुन्हा द्या ना. तो अजून भेटला. काय कचरा बाहेर नॅपकिनमध्ये. जो नॅपकिन मला उपयोगी होता तोपर्यंत त्याच्यावर माझं प्रेम होतं. आता उपयुक्तता संपली, उपयोगिता संपली, आता त्याचं स्थान तिकडे गेलं. मला मंदाताईंनीच दिलेलं एक उदाहरण अजून आठवते लहानपणचं. एका डब्यामध्ये लाडू केले 25, पाहुणे येणार आहेत म्हणून. आणि मग माऊली काय सांगते सगळ्यांना, सगळ्यांना मिळणार आहे पण पाहुण्यांच्या बरोबर, आधी मागायचे नाही. देवासमोर ठेवून झाला आणि तो लाडवाचा डबा असा उंच ठेवला की घरात एकही उंच स्टूल एवढं नाही आहे. अशा उंच ठिकाणी तो डबा ठेवला. आणि माऊलींनी त्या सगळ्यांच्या पाहुण्यांचं सगळं वाटप झालं, पाहुणे गेले. माऊलीच्या लक्षात आलं 10 लाडू अजून शिल्लक आहेत, घरात 2 मुलं आहेत. आता तो डबा, आई आता तो डबा आता काढूया म्हणून मावशी उभी राहिल्या. त्या डबा खाली काढला, सगळ्यांना वाटायला दिला. शेवटचा लाडू संपला. आता डबा पूर्ण उंच केला कोण कळलं. आता त्या लाडवावरचं प्रेम संपलं, त्या डब्याचं स्थान संपलं.
माऊलींची ओवी आपल्या लक्षात येईल. मग पुण्याची पावती सरे सडे इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागली माघारी मृत्यू लोका. तो डबा कुठे गेला? घासण्याच्या चौकात गेला. हेच आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. प्रेम करायचंच, पण कुणावर करायचं? देवर्षी म्हणतात स्वात्व अस्मिन् परम प्रेम स्वरूपा प्रेमरूपा. त्याच्यावरच फक्त प्रेम करा जो अशाश्वत आहे, तो दुःख नाही देणार आहे. कारण त्याच्यावर केलेलं प्रेम फक्त आणि फक्त आनंदाशिवाय दुसरं देऊच शकत नाही. मी ते नेहमी सांगतो की संपूर्ण परमेश्वराचा अवतार मला असाच्या असा रूपात नाही दिसणार. तो साकार माझ्यासमोर कसा येईल? आपल्या अपेक्षा असते बरं का. अरे दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाला सहन नाही झालं, माझ्यासारख्याला काय होणार आहे? पण मला तो संतांच्या रूपाने भेटला तरी मला आनंद मिळाला पाहिजे, तो की मला मिळतोय. आणि मी ते नेहमी उदाहरण सांगतो, मथुरेचा एवढा पेढा जेवढा गोड लागतो ना, त्याचा एवढासा कण जिभेवर ठेवला तरी तीच चव देते. त्याचा अंश सुद्धा जर एवढाच चांगला असेल तर परमप्रेम रूपा एवढी भक्ती जर त्याच्यावर मी केली विलक्षण, तर नेमकी काय होईल? आम्ही नेमकं प्रेम करतो ते अशाश्वत गोष्टींवर करतो. म्हणून मी आणखीन एक उदाहरण सांगतो. माझी वेळ संपत आली, अगदी 2-3 मिनिटं आपली घेतो. मी खूप गठाळ बघतोय. आपल्याला सांगू, आपण जत्रेमध्ये लहान मुलांना घेऊन जातो, ते फुगे असतात, ते फुगे त्या मुलांचे आपणच हातात धरतो. कारण मुलांच्या त्या गर्दीमध्ये चेंडून फुटू शकतात, आपणच हातात धरतो. आपल्याला काही वेळा वाटते लाज, गावातले लोक बघतील, पण ते मुलाचा हात धरतो म्हणजे कोणी बघितलं मुलगा आहे, त्याचा फुगा आहे. नेमका एक फुगा घरी जाता जाता फुटतो, तो मुलगा रडायला लागतो, आईबाप नाही रडत. कारण आईबापाला माहिती आहे कधीतरी फुटणारच आहे. अशाश्वत गोष्ट संपणार आहे हे ज्याला कळतं तो रडत नाही. मी आपल्याला कुणाबद्दल बोलते लक्षात आलं असेल, याच्यावर आम्ही प्रेम करतोय, तो जाणारच आहे. अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुकोबा सांगून गेले. आम्हाला त्याच्यावर प्रेम करायचे जो परम प्रेम रूपात कुणावर करायचे जो अशाश्वत गोष्टींमध्ये आम्हाला अडकवत नाही. शाश्वताकडे आम्हाला प्रेमाकडे आमचा प्रवाह वळवायचा आहे. म्हणून तो महत्वाचा भाग आहे. आणि शेवटचं फक्त एक दृष्टांत समोर ठेवतो आणि सांगत लगेच येतो. गॅसचा फुगा आम्ही घेतो. लहान मुलं खेळतात दिवसभर, रात्र झाली की काय म्हणतात आम्ही उद्या सकाळी परत खेळू. हे लहानपणी खेळले म्हणून मला ते उदाहरण फक्त आवडतं. मग आई वडील काय करतात, हे आता थांबा, ते झोपताय ना तुम्ही, नाही पण आम्हाला उद्या पाहिजे. अरे उद्या खेळा परत. तो फुगा असा दोरीला जाऊन सोडला जातो, तो वरती छताला जाऊन चिकटतो. सकाळी ज्यावेळी उठतात मुलं, तो फुगा वरती नसतो, कारण तो हेलियम संपलेला असतो त्यातला. तो फुगा खाली येतो. येऊ लागला की माघारे मर्त्य लोकात, जे मर्त्य लोकात येणार आहे, जिथलं पुण्य क्षीण होत जाणार आहे, अशा ठिकाणावर मी प्रेम करण्याच्या ऐवजी देवर्षी आम्हाला वळवतात कुठे? ज्याच्यामध्ये प्रेमाशिवाय काहीच नाही त्याच्यावरच प्रेम करायला शिका. याच्याशिवाय भक्ती वेगळी नाही. आणि मी एकच फक्त सूत्र सांगतो, आणि आमच्या बोलवलेल्या येणाऱ्या सगळ्यांना माहिती हो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा. रघुरायाला किंवा गुरुरायाला तहान प्रेमाची, बस त्याला तेवढी प्रेमाची तहान आहे. ती प्रेमाची तहान भागवणं याचा अर्थ भक्ती करणं. आणि अगदी साधा भाग महत्वाचा फक्त सांगतो, किती प्रेम करावं एवढा फक्त मुद्दा 1 मिनिटात संबोधन थांबतो. मी मगाशी सांगितलं खूप बोलण्यासारखं, पण सगळा मोह वेळेचं बंधन करून मी ठेवतो. एकच वाक्य सांगतो, सर्वात जास्त प्रेम आपण कोणावर करतो सांगतो? आपल्या स्वतःवरच. आश्चर्य वाटतं. काही म्हणतात नाही नाही आम्ही त्याच्या जे अधिकारी सत्पुरुष आहेत त्यांचा अपवाद करतोय, मी माझ्यासारख्यांसाठी सांगतोय. आपलं आपल्यापेक्षा कोणावरही जास्त प्रेम नसतं. आपल्या स्वतःवर सर्वाधिक प्रेम. कधीतरी एकटे असताना खरंच विचार करून बघूया. सद्गुरूंची कृपा झाली, आपण ती अवस्था ओलांडले असे अधिकारी सद्पुरुष आहेत आता सुद्धा इथे काय? खरंच त्यांना मनापासून वंदन करतो. मी माझी गोष्ट करतो. माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं जगात कोणावर नसतं. तर तेवढंच प्रेम मी जर देवावर करू लागलो तर देवर्षी नारद मुनी आम्हाला पहिल्या सूत्रातून सांगताय, सातू अस्मिन् परम प्रेम रूपा. तर देवर्षी आम्हाला अडचण काय सांगतात तीही दाखवून देतात. मी सांगतो, आम्ही प्रेम करत नाही का देवावर? आम्हाला हे भक्तिसूत्र कळत नाही आहे का? आमची अडचण काय झाली माहिती का? भगवत रूपी वृक्षाला जेवढं प्रेमाचं पाणी द्यायला पाहिजे त्या कालव्याला ते नको इतके फाटेच फुटले. थोडं आंब्याचं झाड आहे, थोडं पेरूचं झाड आहे, ते चिकू पण मीच लावलं, ते मोगऱ्याचं फूल मला आवडतं, ते गुलाबाचं फूल पण मी लावलं आहे लहानपणी.
एवढ्या सगळ्या ठिकाणी मी ते फाटे फुटले. परमप्रेम रूप असलेल्या त्या भगवंतापर्यंत माझ्या भक्तीचा प्रेमाचा प्रवाह कसा पोचले. ते बाकीचे फाटे बंद केले की ते सगळंच्या सगळं पाणी प्रवाही होऊन फक्त भगवतरूपी वृक्षापर्यंत जाईल. आणि मग जी अनुभूती ती देवर्षी पुणे आम्हाला जे सांगताय मरण होऊन सांगितलं. काही बाकीचं सूत्र नाही आता कळलं तरी चालेल. बाकी यल्लत्वा उमान काही मला नको आहे. अगदी अमृतो भवती सिद्धो भवती नको आम्हाला आत्ता काही. कृतो भवती आम्ही आत्ताही कृतो. देवर्षी आमच्यावर एकच कृपा आजच्या जयंतीच्या निमित्ताने करा की आम्हाला यातलं एक सूत्र तरी केवळ इथल्या कानाच्या श्रवणाच्या पातळीवर नको, अनुभूतीच्या पातळीवर जगण्याची आम्हाला एक कृपा दृष्टी द्या. एवढी जरी कृपा आपल्या सगळ्यांवर झाली तरी मला पूर्ण खात्री आहे की निश्चितपणाने आपल्याला सुद्धा भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडनं भगवत भक्तीशिवाय काहीच दुसरं घडणार नाही. एवढीच प्रार्थना देवर्षींच्या चरणी आपल्या सर्वांचा प्रतिनिधी करून ठेवतो. आपण सर्व देवस्वरूप मायबाप श्रोते कृतीने शक्य नसेल तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा देवर्षींच्याच चरणी, बल्लाळेश्वराच्या चरणी, बुद्धिविनायकाच्या चरणी समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्णाराम देतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. श्री बल्लाळेश्वर महाराज की जय. अतिशय सुरेख कर्णमधुर असं आपलं अत्यंत नम्र वाणीतून आलेलं प्रवचन, एक उत्तम असा प्रकारचा अनुभव सर्व उपस्थितांना देऊन गेला.